काश पीतांबर तुळसी हार गळा काश पीतांबर कर तुझे हार गळा काश पीतांबर तुळसी हार गळा निदान तुळसी हार गळा काश पीतांबर तुळसी हार गळा काश वडे आवर तुझे हार गळा काश पीतांबर तुझे हार गळा काश पीतांबर मकर कुंडल तळपती श्रवणी पती श्रवण मकर कुंडल तळपती श्रवणी पाहिजे मुगावडी पाहिजे मुगावडी पाहिजे तुझे हार गळा गजबेदार तुझे हार गळा गजबेदार आवड निरंतर हे ध्यान आवड निरंतर हे ध्यान आवड निरंतर हे ध्यान तुळशी हार गळा काश पीतांबर तुळशी हार गळा काश पीतांबर जय जय राम
सर्व सुखाले आगे रे साकर सुखा माधव बरवा बापर कुमा देवीवर बापर कुमा देवीवर विठ्ठल बरवा विठ्ठल बरवा माधव सुर न पाहे माघारी रणी नगता चुर न पाहे माघारी निगता सुर न पाहे माघारी रणी निगता चुर न पाहे माघारी टाळ श्याम नदीरे राखे आयचा मग धीर राखे आता निगता सुर न पाहे माघारी रणी निगता चुर न पाहे माघारी सुर न पाहे माघारी रणी निगता चुर न पाहे माघारी श्याम धीर राखे ऐशा मद धीर राखे ताय ऐशा मद धीर राखे हाते अंतर संसारा हाते अंतर लोदुरी संसारा हाते अंतर लोदुरी आता कृपा करी नारायण आता कृपा करी नारायण वागवितो तुझ्या नामाचे हत्या वागवितो तुझ्या नामायेच्या वागवितो तुझ्या नामाचे हत्या नामाचे हाती बडी वार मिरवितो आज बडी वार मिरवितो संसारा हाते अंतर लोदुरी संसारा हाते अंतर लोदुरी आता कृपा करे नारायण आता कृपा करे नारायण तुका म्हणे मग फिरता माघारी तुका म्हणे मग फिरता माघारी तुका म्हणे मग फिरता माघारी देऊने पुरे तुम्ही देऊने पुरे तुम्ही
ऐसे मज दिन राते थोड़ा अंतरलो सरहते आता कृपा करी नारायण आता कृपा करी नारायण आता आता कृपा करी नारायण हे आता कृपा करी नारायण नारायण आता कृपा करी नारायण आता कृपा करी नारायण 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 आता कृपा करी आता कृपा करी नारायण 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 आता रिटर्न आता कृपा करी नारायण आता
विठ्ठल 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 विठ्ठली कमरला हरी विठ्ठल ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज विठ्ठल तुकाराम महाराज की सद्गुरु स्वामी महाराज की जय विठ्ठल 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 हे माघारे रणी निगता शूर न पाहे माघारे आईशा मज धीरे राखे आता संसारा हाते अंतरलो दुरे आता कृपा करे नारायणा वागवितो तुझ्या नामाचे हत्यार वागवितो तुझ्या नामाचे हत्यार हातची बडीमार मिरवितो संसारा हाते अंतरलो दुरी आता कृपा करे नारायणा तुका म्हणे मज फिरता माघारी तेथे उणे पुरे तुम्ही जाना संसारा हाती अंतरलो दुरी आता कृपा करे नारायणा विठ्ठल पांडुरंगा करू प्रताप नमिला गणपती माऊली सारजा आता गुरुराया दंडवत नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती मस्तक हे पायावरी या वार करे संतांच्या रणी निगता शूर न पाहे माघारी आईच्या मज धीरे राखे आता संसारा हाते अंतरलो दुरी आता कृपा करे नारायणा प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी संप्राप्त सेवेसाठी निवडलेला अभंग देहूचे सुप्रसिद्ध साधू जगतवंदे जगतमान्य जगद्गुरु अखिल ईश्वाचा संसार सुखाचा व्हावा यासाठी आपल्या संसाराची
राख रांगोळी करणारे तथा हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचे धर्मगुरु जगद्गुरु तुकोबाराय यांच्या अभंग गाथेतील 4 चरणाचा अभंग घेतला. विठ्ठला 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 या अभंगाच्या माध्यमातून जगद्गुरु तुकोबाराय हे भगवंताला विनंती करतात. ए भगवंता, या संसार रूपी शत्रू बरोबर आमचं रणांगण भडकलेलं आहे, आमचं युद्ध भडकलेलं आहे. या भडकलेल्या युद्धामध्ये तू ये आणि तू आमचं येऊन धैर्य देऊन रक्षण कर, अशी संरक्षणाची विनंती भगवंताकडे. विठ्ठला 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 अभंगावरती चिंतन मांडण्यापूर्वी थोडासा परिहार द्यायचा, तो म्हणजे असा. सालाबाद प्रमाणे याही वर्षी आपल्या मौजे कर्जनी मोठी या गावामध्ये भगवान गणरायांच्या जयंतीचं औचित्य साधून भगवान दत्तात्रेयाच्या या पावन दरबारामध्ये, पवनसुत हनुमंतरायाच्या पावन दरबारामध्ये श्री गुरुनाम गुरु बंकट स्वामी महाराज यांच्या कृपा आशीर्वादाने, तसेच वैकुंठवासी सद्गुरु सुदामदेव बाबा यांच्या कृपेने, तसेच वैकुंठवासी सद्गुरु शांतीब्रह्म रामहरी बाबा यांच्या कृपा आशीर्वादाने, तसेच विद्यमान महंत गुरुवर्य लक्ष्मण बाबा यांच्या आशीर्वादाने चालू असलेल्या अखंड हरिनाम सप्ताहामधील आजच्या 6व्या दिवसाची कीर्तनाची सेवा समस्त गावकऱ्यांच्या वतीने आणि सप्ताह कमिटीच्या वतीने माझ्याकडे आली. विठ्ठला विठ्ठला. वारकरी संप्रदायामध्ये गायनाचार्य आणि मृदंगाचार्य म्हणजे संप्रदायाचा प्राण आहे. ते जर नसतील तर हे कीर्तन रंगू शकत नाही. आणि त्याच्यामुळे महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध असे मृदंगाचार्य आमचे जिवलग मित्र, दुसरी सुपारी असते पुन्हा म्हणून म्हणलं लवकर उरकन. तसेच महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध युवा कीर्तनकार आमचे दाजी आदरणीय वारकरी भूषण रणजित महाराज शिंदे, त्यांची सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. तसेच महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गायनाचार्य ज्यांचे आपण जी टॉकीजवर सारखं आपण त्यांना ऐकतो, त्यांचा जास्त परिचय द्यायचा गरज नाही. त्यांचा परिचय एवढाच आहे की अभिमान महाराज ढाकणे, बाकी त्यांचा परिचय द्यायचा गरज आपल्याला नाही. ते सुद्धा या ठिकाणी, त्यांचा आवाज जसा गोड आहे तसा स्वभाव सुद्धा गोड आहे. कीर्तनामध्ये त्यांचा स्वभाव कळणार नाही, बैठकीमध्ये या मग त्यांचा स्वभाव कळेल. ते सुद्धा उपस्थित आहेत. तसेच महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध युवा कीर्तनकार तथा भागवताचार्य गोरख महाराज वायबट महाराज सुद्धा या ठिकाणी उपस्थिती आहेत. तसेच अतिशय आवाज सुंदर आहे. किती आवाज सुंदर आहे त्या लेकराचा. आदित्य महाराज पवार साहेबांची कार्यकर्ते दिसायला ती. आदित्य महाराज पवार त्यांची सुद्धा या ठिकाणी उपस्थिती आहेत. त्याचबरोबर भजन सम्राट ठिकाणी आज कीर्तन शूटिंग करण्यासाठी गणेशजी जाधव त्यांची उपस्थिती आहे. तसेच मेंगडे सर सुद्धा या ठिकाणी आहेत. बंकट स्वामी चॅनलवर हे कीर्तन जाणार आहे. पुन्हा सप्ताह झाल्यावर सर्च करा, लगेच कीर्तनात करू नका सर्च. सप्ताह झाल्यावर सर्च करा, तुम्हाला ते कीर्तन ऐकायला भेटेल. आणि म्हणून आपण सर्वजण या ठिकाणी अतिशय प्रेमाने आनंदाने कीर्तन श्रवण करण्यासाठी सप्ताहासाठी आपण उपस्थित आहात. आपल्याला जास्त वेळ कीर्तन करायचं नाही. अगदी थोडक्यामुळे त्यामध्ये आपण कीर्तन हे समाप्त करणार आहोत. अगदी 12 वाजेपर्यंतच आपण हे कीर्तन अभंगाच्या माध्यमातून आपल्याला काही विनंती करणार आहोत. त्या विनंतीचा आपण आजच्या अभंगामध्ये विचार करणार. विठ्ठला विठ्ठला. तसा या सप्त्याचा जर आपण विचार केला तर सगळ्यात लहान कीर्तनकार म्हणजे मीच आहे. अहो, मी फेटा बांधत असताना 2-3 काय करायचं, चल झोपायला, जेवण केलंय ना, जगतापायची पंगत आहे ना, जेवलत नाही, चल बघू सकाळी कुणाच होतं ती, चल. ते म्हणलं नाही, चांगला असला तर बघू ना, युट्यूबला सर्च करून.
नाही त्याचं काय ते युट्यूबला कीर्तन आहे काय चल अरे नाव तर सांग ना ते मठातलं नाही का कासकराचं पोरग त्याचं कीर्तन आहे अरे मग चल चल म्हणलं अरे ऐकू ना हे अरे तो काय बाप आहे का अरे मग मी काय बाई का म्हणजे पोराचं कीर्तन असलं की लोकांना ते ऐकायचं वाटत नाही पण मला खात्री आहे कर्जनी हे गाव म्हणजे बंकट स्वामी संस्थानचं माहेर आहे काय सर्वांचं कीर्तन गोड करून घेणार विठ्ठला विठ्ठला जगद्गुरु तुकोबारा या अभंगाच्या माध्यमातून भगवंताला विनंती करतात हे भगवंता या संसार रूपी शत्रू बरोबर आमचं युद्ध भडकलेलं आहे आणि या भडकलेल्या युद्धामध्ये तू ये आणि आमचं रक्षण कर या त्रिभुवनामध्ये प्रत्येक माणसाचं आपल्याला आगळं वेगळं वैशिष्ट्य दिसेल वैकुंठ लोकाचं स्वतंत्र वैशिष्ट्य आहे कैलास लोकाचं स्वतंत्र वैशिष्ट्य आहे स्वर्ग लोकाचं स्वतंत्र वैशिष्ट्य आहे आणि मृत्यू लोकाचं स्वतंत्र वैशिष्ट्य आहे वैकुंठ लोक कशासाठी प्रसिद्ध आहे कैलास लोक कशासाठी प्रसिद्ध आहे स्वर्ग लोक कशासाठी प्रसिद्ध आहे आणि मृत्यू लोक कशासाठी प्रसिद्ध आहे वैकुंठ लोक भक्ताची भूमी म्हणून प्रसिद्ध आहे कैलास लोक तपभूमी म्हणून प्रसिद्ध आहे स्वर्ग लोक भोगभूमी म्हणून प्रसिद्ध आहे आणि मृत्यू लोक रणभूमी म्हणून प्रसिद्ध आहे विठ्ठला वैकुंठ लोक भक्ताची भूमी म्हणून प्रसिद्ध आहे कारण भक्त हे वैकुंठातले असतात आणि वैकुंठात जाण्याचा अधिकार फक्त भक्तालाच असतो जगद्गुरु तुकोबारायांना विचारलं महाराज तुम्ही कुठले आहेत आम्ही वैकुंठवासी आलो याच कारणाचे आम्ही वैकुंठवासी आलो याच कारणाचे बोलिले देरुची सतभावी वैता सतभावी वैता झाडू जळताने मारगे आड राणी भरले देवे झाडू जळताने मारगे आड राणी भरले देवे वैकुंठ लोक ही भक्ताची भूमी म्हणून प्रसिद्ध आहे कारण सर्व भक्त वैकुंठातूनच येतात आणि वैकुंठात जाण्याचा अधिकार कोणाचा आहे हो भक्ताचाच आहे ना काही वेळेला वर्ष सरदाच्या पत्रिका आमच्या समोर येतात आणि मग त्या पत्रिकेमध्ये लिहिलेलं असतं वय काय लिहिलेलं असतंय वय पण जर खरा विचार केला तर तो माणूस दारू पिऊन मेलेला असतो काय असतंय दारू पिऊन काय सगळं सर्व करून मेलेला असतोय आणि त्याच्या पत्रिकेत काय लिहिलेलं असतंय वय तो आता भक्तही नसतो तो असतोय आंबाबाईचा भगत भक्तामध्ये भगत मध्ये फरक आहे ज्याचं लक्ष देवाच्या चरणावर त्याला भक्त म्हणायचं आणि ज्याचं लक्ष देवाच्या दक्षिणेवर त्याला भगत म्हणायचं असं पुढे वय लिहिलेलं असतं मग आम्ही त्याचा अर्थ वैकुंठवासी घेतच नाही मग त्याचा आम्ही अर्थ काय घेतो वैफल्यग्रस्त वैफल्याने ग्रस्त असलेला असा माणूस पण त्याच्याही पुढे वैकुंठवासी लिहिलं जातं पण भक्ताची भूमी म्हणून वैकुंठ समजलं जातं भक्त हे वैकुंठातून येतात आणि म्हणून भक्ताची भूमी वैकुंठ आहे दुसरं सांगितलं कैलास ही तपोभूमी आहे ज्ञानोबाराय 9व्या अध्यायात अर्जुनाला सांगतात हे अर्जुना सर्व तपश्चर्या करणाऱ्याची परीक्षा घेतली तर 1 नंबरचे तपोनिधी भगवान भोलेनाथ आहेत कारण करिता तापसाची कडसनी कवना 16 ठेविजे पाणी अर्थात भगवान परमात्मा म्हणतात ज्ञानोबाराय म्हणतात की सर्वात तपश्चर्या करणाऱ्याच्या 1 नंबर कोण असतील तर ते भगवान भोलेनाथ आहेत म्हणून वैकुंठ ही भक्ताची भूमी आहे कैलास ही तपोभूमी आहे स्वर्गलोक ही भोगता उत्तम अशा भोग भोगतात चौथं सांगितलं मृत्यूलोक
मृत्यूलोक ही रणभूमी आहे. विठ्ठला विठ्ठला चला मृत्यूलोक ही रणभूमी आहे. मृत्यूलोक ही समरंगणाची भूमी आहे. मृत्यूलोक ही रणांगणाची भूमी आहे. या मृत्यूलोकात जीव येऊ द्या, या मृत्यूलोकात साधू येऊ द्या, या मृत्यूलोकात देव येऊ द्या, या तिघांनाही युद्ध करावं लागतं. काही लोक म्हणतील महाराज आम्ही लहानाचे मोठे झालो, काळे केस पांढरे झाले, पण आजपर्यंत आम्हाला युद्ध करायची वेळ आली नाही, युद्ध करण्याचा योग आला नाही. तुमचं जरी पाकिस्तानाशी युद्ध झालं नसलं तरी तुमचं आणि तुमच्या पप्याच्या बरोबर युद्ध झालंच असेल. बघा, भांडण होणारच. रेल्वेत बसल्यावर धक्काबुक्की होणार म्हणजे होणारच. भांडण झाल्याशिवाय इथं राहणारच नाही. आणि म्हणून रणभूमी ही मृत्यूलोक ही रणभूमी आहे. इथं आल्यानंतर प्रत्येकाला युद्ध करावं लागतं. आता या मृत्यूलोकामध्ये 3 युद्ध आहेत. किती युद्धे? 3. पहिला युद्ध आहे देव युद्ध, दुसरा युद्ध आहे जीव युद्ध आणि तिसरा युद्ध आहे साधक युद्ध. विठ्ठल शास्त्रकार सांगतात त्रियुद्धम प्रसिद्धम मृत्यूलोके विशेषता. देवयुद्ध, जीवयुद्ध, साधक युद्ध प्रसिद्धम. पहिला युद्ध सांगितला देवयुद्ध. देव जरी मृत्यूलोकात आला तरी त्याला युद्ध करावं लागतं. बोर व्हायला लागले का? नाही, बोर व्हायला लागलं तर चहा सांगितलं असतं. देवयुद्ध पहिला युद्ध आहे देवयुद्ध. मृत्यूलोकात देव जरी आले तरी त्यांना युद्ध करावं लागतं. कोणत्या देवाचं उदाहरण सांगणार? नवरदेवाचं? छे छे, नवरदेवाचं नाही. मग प्रभू रामचंद्र आणि कृष्णचंद्र हे दोघ जण मृत्यूलोकात आले आणि त्यांना युद्धाला सामोरं जावं लागलं. प्रभू रामचंद्राची आणि रावणाची भेट झाली. ही कुठं झाली? युद्धात झाली. तर रामायणाचार्य बसलेलेच नाही, लगेच आपल्यापाशी पुरावा आहे. युद्धात सामोरी भेट झाली. प्रभू रामचंद्र वानर घेऊन लंकेत गेले. काल एकाने प्रश्न केला, म्हणले महाराज प्रभू रामचंद्राचं एक चुकलंच. लोक देवाची अक्कल काढायला लागलेत आजकाल. एक जण म्हणला देवाला काहीच कळत नाही. म्हणलं काय झालं? हे बघा ना, म्हणले हे येल केवढंच आहे आणि त्याला एवढा मोठा काशी फळाचं फळ दिलंय. म्हणले काय देवाला कळत आहे? आणि हे कवटाचं झाड बघ केवढं आहे आणि त्याला एवढंसं फळ दिलंय. देवाची अक्कल काढली. देव म्हणले असं आहे का? देवाने लगेच ते माणूस असा बोलला आणि त्या कवटाच्या झाडाखाली झोपला. आणि मग देवाने कवटाला विनंती केली, कवटा एकच पड, पण नेम त्याच्या कवटीवर जाऊन पड. वरून कवट निष्ठलं आणि त्याच्या कवटीवर जाऊन पडलं. अशी त्याला चक्कर आली, त्याला जेवायला जागा आली नाही. आणि मग देवाला म्हणू लागला, देवा तू जे करतोस ते बरोबरच करतोयस. आज यदा कदाचित या कवटाच्या जाग्यावर आज जर काशी फळाचं फळ जर असतं तर इथंच माझा काशी फळ झाला असतं. म्हणून देव जे करतो ते बरोबर करतो. आणि मग प्रभू रामचंद्राला म्हणले काही कळत नाही. काय कळत नाही? म्हणले वानराला मान दिला, नराला द्यायचं ती वानराला दिला, आम्हाला का मान दिला नाही? आम्ही युद्ध केलं नसतं का? पण लक्षात ठेवा, मोठी माणसं कोणतंही काम करत असताना ते गांभीर्याने करतात. 5 वर्षे सरकार टिकल असं सरकार मोठी माणसं उभं करत असतात. का वानराला नेलं? त्याचं पहिलं कारण असं आहे, कारण ती लंका सोन्याची होती. लंका सोन्याची असल्यामुळे माणसाला जर नेलं असती तर माणसाने युद्ध सोडून किसेच भरायला चालू केली असती. म्हणून वानराला नेलं. दुसरी गोष्ट, वानराला न्यायचं दुसरी कारण असं आहे की वानराला जेवण्याचा ताप नाही. माणसाला जेवायला नेलं ताप. 12 खोडीचे माणसं जेवायला नेलं. एक जण दूधच मागत आहे, एक जण भाजीच मागतंय, एक जण म्हणते काजू करीचीच भाजी पाहिजे, एक जण म्हणते मेथीचीच भाजी पाहिजे. एका खोडीचे थोडे लय खोडीचे. त्या पद्धतीने म्हणले वानराला न्यायचं म्हणजे वानराला काहीच गरज नाही, कारण ते पाला खाऊन त्यांचं जीवन भोगू शकतात. मानवाला नेलं की जेवणाचा ताप होतो. तिसरी गोष्ट, माणसाला कळून द्यायचं होतं की माणसापेक्षाही
वानर चांगली काम करतात. विठ्ठल विठ्ठल. विठाला विठाला प्रभू रामचंद्र लंकेमध्ये वानराला घेऊन गेले आणि मग प्रभू रामचंद्राने प्रथम रावणापुढे अर्ज टाकला. आमची हिंदू संस्कृती आहे, सर्वात प्रथम त्याच्यापुढे अर्ज टाकला. हे रावणा, तुला प्रथम अर्ज लिहितो की एक तर तू शरण ये, नाहीतर मरण पत्कार. पण रावण कधी शरण जाणार नाही. मग तो रावण त्रेतायुगातला असो किंवा कलियुगातला असो, 80 वर्ष वय झालं तरी अजून रामाला शरण गेला नाही. तरी राम मंदिराचेच खपल्या काढीत बसतो. कोण? रावण. आणि मग रावणा शरण कधी गेला नाही. आणि मग रावणापुढे तो अर्ज टाकला. अर्ज टाकल्याबरोबर रावण ते शरण यायला तयार नाही. आणि मग प्रभू रामचंद्र रावणाबरोबर युद्ध करण्याकरता समोर गेले. आणि समोर गेल्यानंतर त्या ठिकाणी प्रभू रामचंद्राने रावणाचा वध केला. विठ्ठल विठाला विठाला रावणाचा वध केला. अर्थात सांगण्याचा भाव एवढाच आहे की प्रभू रामचंद्रांना सुद्धा युद्ध करावं लागलं. दुसरे देव आहेत कृष्णचंद्र. कृष्णचंद्रांना सुद्धा युद्धाचा सामना करावा लागला. कृष्णचंद्राची भेट झाली. कुणाशी झाली? कंसाशी झाली. होय भागवताचार्य, कंसाशी भेट झाली ना. आणि ती कधी भेट झाली? युद्धात. योगेश भाई वेळेवर येतात का कथा वाजवायला? हा, कंसाशी भेट झाली, ते बी युद्धातच झाली. युद्धात भेट झाली आणि कृष्णचंद्राने कंसाचा वध केला आणि ते राज्य उग्रसेनाला दिलं. प्रभू रामचंद्राने लंका घेतली आणि बिभीषणाला राज्य दिलं. कृष्णचंद्राने मथुरा जिंकली आणि ते राज्य उग्रसेनाला दिलं. आज हजारो वर्षापासून राम आणि कृष्ण हे समाजात आहे. याचं एकमेव कारण असं आहे, प्रभू रामचंद्राने लंका जिंकली आणि बिभीषणाला दिली. कृष्णचंद्राने मथुरा जिंकली, घेतली नाही, ती उग्रसेनाला दिली. म्हणून रामायण महाभारताची समाजाला गरज आहे. विठ्ठल पहिला युद्ध आहे देवयुद्ध, दुसरा युद्ध आहे जीवयुद्ध. जीवाला सुद्धा या मृत्यू लोकामध्ये युद्ध करावं लागतं. जीवाला सुद्धा युद्ध करावं लागतं. जीवाचं युद्ध कुणाशी? जीवाचं युद्ध स्वकीयाशी किंवा परकीयाशी. जीवाला परकीयाशी युद्ध करावं लागतं आणि स्वकीयाशी सुद्धा युद्ध करावं लागतं. म्हणजे आपल्याच माणसाबरोबर आपल्याला युद्ध करावं लागतं. आपली माणसं आपल्याच माणसाबरोबर भांडत राहतात. आपल्याच माणसाबरोबर भांडत राहतात. आता बघा ना, 2 आवा, 2 जावा, 2 बुवा, 2 शास्त्री, 2 मिस्त्री, 2 भट्ट, 2 तट्ट आणि 2 हलगट एकत्रित आले रे आले की भांडण खेळणार म्हणजे खेळणार. आता याचं थोडस विश्लेषण करू. कीर्तनात जरी बसले कीर्तनात बसले, अहो 40 गाड्याची खडबड आणि 2 महिलाची बडबड सारखीच. एकत्रित आल्या की भांडण खेळणार. 2 आवा, 2 जावा. इंद्रायणी तांदळाच्या भात जसा सीताला सीत चिटकत नाही, तसं 2 जावाचं मनाला मन चिटकत नाही. 2 जावाचं मनाला मन चिटकत नाही. 2 सवतीचं भांडण नामदेवरायच्या गात्यात आलेलं. 2 सवतीचं भांडण काय झालं? नारद महर्षी पार्वती मातेकडे आले आणि पार्वती मातेने दर्शन घेतलं नारदाचं. आणि नारदाचं दर्शन घेतल्यानंतर नारदाला विचारलं काय चाललंय? म्हणले माझं ठीक आहे, पण तुमचं काय चाललंय? माझंही चांगलं म्हणले. असं म्हटल्यानंतर भगवान भोलेनाथ पलीकडेच होते. भगवान भोलेनाथ यांचं भाषण चालू झाल्यानंतर उठू लागल्यानंतर नारदाने सांगितलं देवा तुम्ही तिथंच बसा, आम्ही पार्वतीशी बोलतोय. असं म्हटल्यानंतर भगवान शंकरांनी ओळखलं, ज्या आरती पुतण्यात आलेला आहे त्या आरती रात्रोरात सरकार स्थापन करण्याचा विचार दिसतो यांचा. काहीतरी ह्यांची घोळ केल्याशिवाय राहणार नाही. आणि मग म्हणले, मग पार्वतीला सांगू लागले
अगं तुझं सर्व ठीक आहे, पण मला आता ते गोष्टी बोलू वाटत नाहीत, पण मी आता बोलल्याशिवाय पर्याय नाही असं नारद म्हणले. म्हणले काय, सांगा ना काय. म्हणले तुला एक गोष्ट माहिती का. म्हणले काय. तुमच्या मालकाच्या डोक्यामध्ये काय आहे माहिती का. पार्वती म्हणजे असं नाही एखादी लीक नाही, मोठी उई ऊ म्हणजे तुमच्या मालकाच्या डोक्यावर गंगी बसली. गंगी काय प्रकरणी. जाऊन विचारा त्यांना. जाऊन विचारा म्हटल्यानंतर पार्वती माता गेली. आणि पार्वती माता गेल्यानंतर भगवान भोलेनाथ म्हणू लागली, कितीही गडी कडक असू द्या आणि कशाही मिशा राखू द्या आणि कशीही दाढी राखू द्या, बाया नांदून जुन्या झाल्या की कसलीच किंमत ठेवीत नाहीत गड्याच्या. नवीन जोपर्यंत हिरवळ असते तोपर्यंत लयच ते. नवीन लग्न झाल्यानंतर मालकीने विचारा, मालक कुठे आहेत की घरात. अगदी नाजूक आहेत की घरात. बरं त्याला विचारा, मालकीन कुठे आहे. इतकं लग्न होऊन 2-4 वर्ष हो द्या आणि 2-4 वर्ष झाल्यानंतर आणि मग तिला विचारावं, कुठे आहेत मालक. कुठं बोंबलं थिंडत आहे काय माहिती. बरं तिला विचारा, त्याला विचारा ती कुठं गेली. महाराज ती काय आता आपल्याला विचारून जाते का काय. असलाय हिरवळच खतरनाक. जोपर्यंत नवीन आहे आता त्याच्यामुळं तुमच्या बायका ऐकतच नाही. त्यामुळं लोकांनी आता सरसकट मिशा काढून टाकीत आहेत लोक. बायकोच ऐकत नाही, मिशात राखायच्याच कशाला. उगाच हात बुडवायच्या कामाच्या त्या सगळेच लोक ते काढूनच टाकते. जुन्या माणसाला मिशा होत्या त्याचं कारण त्यांचे बायको ऐकत. चाल बी अशी म्हणलो, अशी चाल म्हणलो. बायको म्हणते ग बसा, तुम्हाला तुम्ही किती चालीचे ते फक्त मलाच माहिती. बरं हे झालं. हे म्हणले अनिल महाराज कीर्तन आज असं वाजलं. बायको म्हणते ग बसा, लय तापा हाणू नका. बरं त्यांचं झालं. आमचं आम्ही म्हणलं लयच आज बाहेर कीर्तन केलं. ग बसा, डोकं कीर करू नका. कुणाची आहे बायका असू द्या, त्या बायका ऐकतच नाहीत कुणाच्याच कुणाला. कुठं चालला होता आपला विषय. आणि मग ते पार्वती, मी जर ठरवलं ना अध्यक्ष, मी इंदोरीकरचं कीर्तन पाडू शकतो, पण कशाला उगा गरीबाच्या पोटावर पाय द्यायचा. आणि मग ते पार्वती मातेला सांगितलं, त्यांच्या डोक्यामध्ये उई. आणि मग पार्वती माता गेली आणि म्हणू लागले, तुमचं ते जे डोकं आहे ते सोडा सगळं. मग त्या ठिकाणी भगवान भोलेनाथाने त्यांचे ते केस ते सोडल्यानंतर त्याच्यातून गंगा प्रगट झाली. आणि मग गंगान गौरीचं भांडण लागलेलं ते गात्यामध्ये आहे. गंगा गौरी दोघे भांडे, संभ्याशी पाटीले वनारे. आणि मग अशा पद्धतीचं ते भगवान भोलेनाथांना सुद्धा 2 जावाचं भांडण, 2 आवाचं भांडण, 2 जावाचं भांडण एकत्र आले की 2 जावा भांडणार. तिसरी गोष्ट 2 बुवा एकत्रित आले की भांडणार. ह्या गावचा सप्ताह माझ्याकडे असतो, तू कसं डोकं लावलं. या गावची कथा मी करीत असतो, तू कसं काय डोकं लावलं. या गावात मी पक्वा वाजवलेला असतो, तू कसं काय आला. बरं दोघंही समयरामेने वाजवा. विठ्ठल विठ्ठल आणि मग 2 आवाज, 2 बुवा. ऐका फार महत्वाचं आहे. 2 बुवा, 2 शास्त्री एकत्रित आले की भांडण खेळणार. उत्तर मीमांसा अशी सांगते, पूर्व मीमांसा सांगते, दोघांचं भांडण. ते पूर्वीचे शास्त्री होते. आता तीर्थयात्रेला गेलो असे पैसे भेटते, तीर्थयात्रे गेलो तसे पैसे भेटते. शास्त्री लोकांचे असे भांडण. आणि मग शास्त्री पुन्हा कोण आले, सगळंच मीच सांगायचं. मिस्त्री चांगलं बांधले, पण हे जरा इकडे तिरक झाले.
दुसरा म्हणतो हे बरोबर आहे पण इकडं जरा खाली झाले. दोन मिस्त्री एकत्रित आले की भांडण करणार. बरं दोन भट्ट म्हणजे ब्राह्मण, दोन ब्राह्मण एकत्रित आले की भांडण होणार. दोन ब्राह्मणाचं भांडण झालं म्हणूनच तिघाचं सरकार स्थापन झालं. विठ्ठल विठ्ठल झाला 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 विठ्ठल विठ्ठल. आता शेवटचं राहिलं रेडा हलगट. दोन रेडे एकत्रित आले की दोघं एकमेकाबरोबर टक्कर खेळल्याशिवाय राहणार नाही. म्हणून हे सर्व दोन एकत्रित आले की आपलेच आहेत ना, हे सर्वजण आपलेच आहेत ना. ही लोक आपल्या बरोबरच भांडण. आता तुम्ही मला एका प्रश्नाचं उत्तर द्या. मिर्झा राजे कोण होते हो? कोण होते? हिंदू होते ना. घोरपडे कोण होते? हिंदू होते. मोरे कोण होते? हिंदू होते. कोणाशी भांडले? मोगलाशी, विजापुरकराशी, कुतुबशाही? नाही नाही, जातीवंत हिंदू होते, प्रखर तेजस्वी होते. पण यांचं तेज, यांची ताकद कुणासाठी लढवली? छत्रपती शिवाजी महाराजांना या लोकांनी विरोध केला. ही लोक आपल्याच माणसाबरोबर भांडत करत राहिली. विठ्ठल विठ्ठल. जीव आपल्या लोकांशी भांडतात, स्वकीयाशी भांडण करतात किंवा परकीयाशी भांडण करतात. जास्त परकीयाशी करत नाहीत, स्वकीयाशी भांडण. आपल्यात बघा ना, भावाचे भांडण लागल्यावर तो भाऊ काय म्हणतो? माझी 2 एकर गेली तरी चालेल पण मी त्याला माझ्या बांधावरून जाऊच देणार नाही. असं म्हणत असताना शेजारचं त्याला काहीच म्हणत नाही, फक्त भावाने गेलो नाही पाहिजे. म्हणजे ही लोक, आपली लोक आपल्याच माणसाबरोबर भांडण करतात. देव युद्ध झाला, जीव युद्ध झाला. तिसरा युद्ध आहे साधक युद्ध. साधकाला सुद्धा युद्ध करावं लागतं. साधकाचं युद्ध कोणाबरोबर आहे? रात्रंदिवस शाबास. शत्रू आहेत आणि बाहेर एक शत्रू आहे. आतले शत्रू कोणते? काम, क्रोध, मद, मत्सर, दंभ, अहंकार हे आतले शत्रू आहेत आणि बाहेरचा संसार शत्रू आहे. एकक शत्रूला आवरणं जड आहे तर 2-2 शत्रू कसे आवरायचे? आणि पण ज्यावेळेस साधक या दोन्ही बरोबर युद्ध करत असतो, आंतर शत्रूचे ज्यावेळेस युद्ध करतो त्यावेळेस या शत्रूला, या काम क्रोधाला तो बंदी खाण्यात टाकतो. कशात टाकतो? बंदी खाण्यात टाकतो. काम क्रोध बंदी खाणी आणि तुका म्हणे दिले दोन्ही आणि इंद्रियाचे धनी आम्ही झालो गोसावी. आणि म्हणून या काम क्रोधाला तो बंदी खाण्यात टाकतो. आणि बाहेरचा जो शत्रू आहे तो संसार शत्रू आहे, अर्थात समाज शत्रू आहे. समाज काय? साधूचं घोडा आणतो. समाजच साधूचं घोडा आणतो का? ज्याला घरी बायको हिंग लावून विचारित नाही ते इथं वार करायचं चुका करते. हे सप्त्याची हळद राहिलेली कुठे? तुला लावायला ठेवली. काय? ज्याला काहीच कळत नाही, आपली योग्यता पाहावी, आपली पात्रता पाहावी, लोक काही पाहत नाही. ज्याला घरी कोणीच विचारित नाही ते इथं आयटिंग हाणतंय. तुकोबरा स्पष्ट सांगितलं तुकोबराने, घरी रांडा पोरे मरती उपवासी आणि सांगे लोकापाशी थोरपणे. आणि म्हणून समाज साधूचं घोडं हाणतो. समाजाच्या साधनेला मागवडण्याचा प्रयत्न हा साधकाच्या परमार्थाला मागे वळण्याचं काम कोण करत असेल तर हा समाज करतो. किती पद्धतीने? 4 पद्धतीने. पहिलं, त्या साधकाची निंदा करतात. दुसरी गोष्ट,
त्या साधकाच्या परमार्थाला हसतात. तिसरी गोष्ट जाती कुळाचे बंधने घालून त्याला मागे वळतात. आणि चौथी गोष्ट त्याचा घात करतात. विठ्ठल विठ्ठल. पहिली गोष्ट साधकाच्या परमार्थाची निंदा करतात. आता बघा ना, गावातल्या लेखाने जर इथं टाळ घेतलाय, गळ्यात माळ आहे का, घेतला टाळ, नाचायला लागला, मारा लागला वडे, आणि वराती पुढे नाचायला लागल्या. काय पोरग नाचते अहो. पूर्वी तरी पोरच नाच होते वरातीत, आता पोरी नाचते. आणि पोरी काय म्हणते, माझी गुड्डी कशी नाचते. काय लाजा सोडून दिल्या. काय अवघडच गोष्ट. आपल्या हिंदू धर्म संस्कृतीवर आणि हिंदूच्या सणावर जेवढे अत्याचार झाले तेवढे कोणत्याच सणावर अत्याचार झाले नाही. आज आपल्या गावामध्ये अखंड हरिनाम सप्ताह चालू म्हणून गणपती पुढे चांगले कार्यक्रम आहेत. आज गावोगावी आपण जर पाहिलं तर गणपती पुढे कोणते गाणे, आपल्याच सणावर नेमके ते अत्याचार होतात. आपल्याच तुम्हाला अहो गणपती पुढे लोक आता बाया नाचायला लागले. सप्त्या सुद्धा लोक बाया नाचतात. आमचा बाया नाचायला अजिबात विरोध नाही. नाचवा बाया, करणं तुझ्या बायकोचा बर्थडे आणि नाचव बाई. पण नेमकं गणपती पुढे तुम्हाला बाया नाचवा येतात, दहीहंडीच्याच कार्यक्रमाला बाया नाचवायला येतात. नेमकं हिंदू धर्मावरच अन्याय अत्याचार केला जातो. हे फार मोठं षडयंत्र आहे, लक्षात ठेवा. विठ्ठल. साधकाची निंदा करतात. साधकाची गणानी गोत्र सर्व निंदी कोण मारी वंदी कोण पूजा करी, म्हणजे यही नाही तेही नाही, यगळा दुही पासनी. आणि दुसरी गोष्ट साधकाच्या परमार्थाला हसतात आप्पा. तुका मने हाले जन तुका मने हाले तुका मने हाले तुका मने बंधने घालून त्याला मागे वळण्याचा प्रयत्न करतात. आता दोन चाली आपल्या कुळात कुणी परमार्थ केला नव्हता, तुलाच काय जास्त बळ आलाय. परमार्थ करायचं नाही, त्याला जाती कुळाचे बंधने घालून मागे वळण्याचा प्रयत्न करतात. पण तो साधक असा भक्कम असतो. तो म्हणतो, याती कुळ माझे गेले हर कोणी, श्रीरंगा वाचवणी आणू नाही. चौथी गोष्ट, त्या साधकाचा घात सुद्धा करतात. विठ्ठल विठ्ठल करतात, साधूचा घात करतात. बघा ना, तुकोबराईंच्या 14 टाळकऱ्यापैकी एक शिवबा कासार नावाचे टाळकरी होते. तो शिवबा अतिशय लोभी होता. त्याला पैशाशिवाय काहीच कळत नाही. आणि प्रत्येकाला गावागावात लोक आहेत, त्यांना पैशाशिवाय दुसरं काहीच कळत नाही. त्यांना पैसा एक पैसा, पैशातूनही पैसा, बाकी काही नाही. एक जण तर निस्ता करायचा, धन धन धन. दुसऱ्या दिवशी पेपर मध्ये बातमी आली, त्यांचं धन धन करता निधन झालं. पैशाच्या लोक मागे लागतात. तसा तो शिवबा कासार पैशाच्या मागे लागला. आणि मग तुकोबरायांना कळालं की हा परमार्थ करत नाही. आणि मग साधूचं अंतःकरण अतिशय दयावान असतं. शिवबा कासाराचे तुकोबरायांनी परीक्षा घ्यायची ठरवली. आणि मग लोकांना सांगायचे, त्या शिवबाला घेऊन यायचा. बऱ्याच वेळेस सांगितल्यानंतर शिवबाला एक दिवशी घेऊन आले. आणि घेऊन आल्यानंतर शिवबाला चमत्कार झाला. आणि महाराजांचं कीर्तन ऐकल्यानंतर त्याची वृत्तीच बदलून गेली. आणि मग तो आता प्रपंचात लक्ष देत नाही, आपल्या घरीदारी लक्ष देत नाही, अहोरात्र महाराजाबरोबर फिरतोय. हे
जरी चांगलं असलं तरी त्याची जी बायको होती ना शोभा कासाराची, त्या शोभा कासाराच्या बायकोला ते जमलं नाही. आणि माझा देवावर सारखं एका गोष्टी नाराज असतो मी देवावर. देवाने एक गोष्ट चांगली केलीच नाही. तुम्ही बघा ना, दारोड्याला बायका इतक्या चांगल्या भेटल्यात, इतक्या चांगल्या भेटल्यात, नादच करू नका. आणि वारकऱ्याला आणि टाळकऱ्याच्या बायका म्हणजे आता हे जरी गेले घरी, आता पंढरपूरहून आळंदीहून घरी गेले, लगेच दारातच उभा, आले का, कशाला आले, इकडेच बघायची नाही एखादी धर्मशाळा, आले का इकडे लगे, असं इतक्या कडक आवाजात बोलणार. पण तशी ती शोभा कासाराची बायको होती. शोभा कासाराची बायको म्हणून लागली, आता जर आपण आवरलं नाही मालकाला तर आपल्या मालकाचा काहीच खरं नाही, आपला प्रपंच उद्ध्वस्त झाल्याशिवाय राहणार नाही. आणि मग दैवयोगाने योगायोगाने लोह गावामध्ये, शोभा कासाराचं गाव लोह गाव आहे, त्या लोह गावामध्ये महाराजांचं कीर्तन जाहीर झालं. आणि महाराजांचं कीर्तन जाहीर झाल्यानंतर संध्याकाळी महाराजांचं कीर्तन ऐकण्याकरता शोभा कासाराची पत्नी आली. आणि कीर्तन झाल्यानंतर महाराजाचं दर्शन घेतलं. महाराजांचं दर्शन घेतल्यानंतर महाराजांना विनंती करू लागली, महाराज, माझ्या मालकाला तुमच्या संगतीमुळे परमार्थ घडतो, पण आम्हा बाया माणसांना परमार्थ घडत नाही. तुम्ही एक काम करा, आज कीर्तन झाल्यानंतर उद्या सकाळी माझ्या घरी स्नाना करता या आणि जेवणाकरता पण तुम्ही या. असं निमंत्रण दिल्यानंतर तुकोबरायांना अतिशय आनंद झाला. अरे माझा शोभा आहे, आपला शोभा आहे, आणि त्याची मालकीन जर परमार्थाला लागत असेल तर आपण त्यांच्या घरी जायला काय अडचण आहे, गेलं पाहिजे. आपण निमंत्रण स्वीकारलं. दुसऱ्या दिवशी महाराज स्नान करता जाणार, पण शोभा कासाराची जी पत्नी कीर्तन ऐकून 11 वाजता घरी गेल्यानंतर, सकाळी पाणी ठेवावं ना महाराज येणार आहेत, तर 12 वाजताच रात्री पाणी तापवायला ठेवलं. कारण माझा मालक यांच्यामुळे बिघडलाय ना, आता यांचाच महाराजांचाच काटा काढायचा, महाराजांचाच घात करायचा. आणि म्हणून 12 वाजता रात्री पाणी ठेवलं. सकाळपर्यंत अतिशय पाणी कडक झालं. आपण जर अर्धा तास पाणी तापवलं तर आपल्याला अर्धी बकेट त्याच्यामध्ये गार पाणी टाकावं लागतं. रात्रभर महाराज त्या शोभा कासाराच्या पत्नीने पाणी गरम करून ठेवलं. सकाळी 6 वाजता महाराज स्नाना करता आले आणि ते तापलेलं पाणी तसंच टाकलं बकेटमध्ये, त्याला काही गार पाणी वगैरे थंड काहीच टाकलं नाही. आणि महाराजांना बसण्याकरता पाट दिला. पाट दिल्यानंतर महाराज पाटावरती बसले. महाराज पाटावरती बसल्यानंतर महाराज म्हणले, मी करतो आंघोळ. नाही नाही म्हणले, एवढे मोठे साधू माझ्या घरी आलेत, मी तुम्हाला कशी आंघोळ करून देईन, मी तुम्हाला आंघोळ घालणार. महाराजांनी अंगावरचे कपडे काढले आणि शोभा कासाराची पत्नी महाराजांच्या अंगावरती पाणी टाकते. कडक कडक पाणी टाकल्यानंतर महाराजांच्या अंगाला चटके बसू लागले. महाराजांच्या अंगाला लागला
दहावरे केशवा माये बापा. भगवान परमात्म्याने जगद्गुरु तुकोबारायांच्या अंगावरचा दाह शांत केला. अंगावरचा दाह शांत केल्यानंतर तिला वाटू लागलं की महाराजांना काहीच पाणी तापल्याला पोळलं नाही. पुन्हा नाश्त्यामध्ये जेवणामध्ये विष कालून दिलं, पण महाराजांना त्याचा काहीच परिणाम झाला नाही. महाराज जोपर्यंत तिच्या घरामध्ये होते तोपर्यंत काहीच झालं नाही. महाराज घराच्या बाहेर निघले की त्या माऊलीच्या अंगाचा दाह होऊ लागला. दाह काही शांत होईना. तेवढ्यात रामेश्वर भट्ट आले आणि रामेश्वर भट्टांना सांगितल्यानंतर रामेश्वर भट्टाने सांगितलं, महाराजांनी ज्या ठिकाणी आंघोळ केली, ज्या ठिकाणी महाराजांनी आंघोळ घेतली त्या आंघोळ केलेल्या जागेवरचा चिखल घ्या आणि तुमच्या अंगावरती लावा. आग शांत झाल्याशिवाय राहणार नाही. चिखल लावल्याबरोबर त्या ठिकाणी अंगावरचा दाह शांत झाला. माझा सांगण्याचा भाव एवढाच आहे की साधूचा घात सुद्धा करतात. विठ्ठल. आणि मग साधकाला आंतरशत्रूशी युद्ध करावं लागतं, बाहेर शत्रूशी युद्ध करावं लागतं. आणि मग आपल्याला हे सहन होऊ शकत नाही. कारण एक जरी विकार असला ना, तो विकार आपल्या जीवनाची माती करू शकतो. तो विकार का जिवंत झाला. आणि म्हणून जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात की ज्याला परमार्थात प्रवेश करायचा आहे त्याने अगोदर हे विकार मारून टाकावे आणि मगच परमार्थात यावं. विकार जिवंत ठेवून परमार्थात येऊन स्वतःची माती करून परमार्थाची माती करण्याच्या भानगडीत पडू नका. कारण एका विकाराने भल्या भल्यांना त्या ठिकाणी मातीत गाडलेला आहे. आणि म्हणून विकार जोपर्यंत जिवंत आहेत तोपर्यंत मी हबप आहे, मी कीर्तनकार आहे, मी फार मोठा महाराज आहे असं म्हणूच नाही. आणि ज्या वेळेस हे विकार संपतील त्यावेळेस तुम्ही साधू झाल्याशिवाय राहणार नाही. साधू म्हणतातच कुणाला? ज्याने 6 मारून टाकले त्याला साधू म्हणतात. साधू कुणालाही म्हणता येत नाही. आणि म्हणून आशा मारून या जयवंत व्हावे आणि तेव्हाच निघावे सर्वातून. ही आशा समूळ खणून काढावं लागते. आम्हाला ठरविल्याशिवाय इथं येता येत नाही. कशी आशा निघायची आणि कशी आम्ही संत होणार आहेत, कशी आम्ही परमार्थिक होणार आहेत. परमार्थिक होण्यासाठी आशा समूळ खणून काढावी लागते. आणि म्हणून हा जे विकार आहेत ते विकार साधकाला खूप त्रास देतात. जरी विकार साधूला त्रास देत असतील तरी साधकाने दोघाकडे विनंती करायची. एक देवाकडे विनंती करायची आणि एक साधूकडे विनंती करायची. साधूकडे विनंती करायची, देवाकडे विनंती करायची देवा, आणि साधूकडे विनंती करायची. साधूकडे जर विनंती केली तर साधू आपली विनंती मान्य करू शकतात. पण काही लोक म्हणतील महाराज साधूकडे विनंती करायला साधूची भेट सोपी का? अवघड आहे त्यांची भेट.
आंतरशत्रूचे आणि बाह्य संसाराशी आमचं युद्ध लागलेलं आहे. या युद्धातून बाहेर कसं पडायचं? कारण जीवनामध्ये काही नाही कमवता आलं तरी चालेल, पण आपलं आत्मसंरक्षण झालं पाहिजे. जोपर्यंत आपलं आत्मसंरक्षण होत नाही तोपर्यंत जीवनामध्ये आपल्याला काही मिळवलं तरी त्याचा काहीच फायदा होत नाही. पण आत्मसंरक्षण होणं अत्यंत गरज आहे. आपलं आत्मकल्याण झालं पाहिजे. आत्मकल्याण जीवनातला अतिशय महत्वाचा फायदा आहे. माणसाने पैसा कमवला पाहिजे, पैसा राखून ठेवला पाहिजे. कशासाठी राखून ठेवला पाहिजे? पुढे संकटात कामाला येण्यासाठी राखून ठेवला पाहिजे. काही असे उदळे असतात, ते पैसे सगळे संपून टाकतात आणि मग संकट आलं की हातवारी करतात. काही काही लोक बँकेत पैसे टाकतात, बँकच गेल्या पळून. अहो, सर्वसामान्य लोकांनी पैसे टाकलेले त्या लोकांना थोडं येड लागलं असेल. काही काही महाराज लोकांनी कोटीवर पैसे टाकले होते, त्यांना कीर्तनाला उभा राहिले अभंग सुचा नाही. आता पैसा पैसा पैसाच करीत होते. पैसा ठेवावा. अहो, काही बँकेत गेले, काही केबीसी मध्ये गेले. पैसा राखावा. कशासाठी? पुढी संकट आहे, पुढी कोणतं संकट येणार आहे त्यासाठी राखावा. अहो, 2020 ला ऑक्टोबर नोव्हेंबर मध्येच काही महाराज लोकांनी गाड्या घेतल्या. कशासाठी? म्हणजे हप्ते भरता येईल. आता चैत्र लागल्यावर आपल्या हप्ते भरायला पैसे येते. दिवाळीतच लॉकडाऊन पडलं, जमीन विकावं लागल्या ना. पुढे काय संकट येणार आहे, आपल्याकडे किती आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. संकटात सामना करण्यासाठी पैसा राखावा. जाऊ दे, एखाद्या वेळेस पैसा नाही राखता आला तरी चालेल, पण पप्याच्या आईची मर्जी राखली पाहिजे. हो, पप्याच्या आईची मर्जी राखली पाहिजे. का? पप्याची आई रुसून गेली तर मग काय सासूबाईला भाकरी थापाय आणायचे का? नाही ना. त्यासाठी पप्याच्या आईची मर्जी राखली पाहिजे. पैसा एखाद्या वेळेस पप्याच्या आईची मर्जी नाही राखली तरी चालेल. का? पप्याची आई पुढच्या जन्मात भेटत. कारण ती तशी तर विनंतीच करते ना वडाला, वडापाव 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 वडापाव. वडाला विनंती करते, त्यामुळे पुढच्या जन्मात ती भेटत. पैसा गेला तरी चालेल, पप्याच्या आईची मर्जी नाही राखली तरी चालेल, पण आत्मसंरक्षण जर नाही करून घेतलं, आत्मकल्याण करून नाही घेतलं तर त्याला जीवनामध्ये काहीच भेटत नाही. विठ्ठल कल्याण करून घेतलं पाहिजे. भगवान भोलेनाथ, आपण जसं पंढरीच्या वारीला जातो तसे पहिले वारकरी पंढरीचे कोण असतील तर ते भगवान भोलेनाथ आहेत. भगवान भोलेनाथ पंढरपूरची वारी करतात. पंढरपूरची वारी करण्याकरता भगवान भोलेनाथ निघाले. आणि मग भोलेनाथ निघाल्यानंतर पार्वती म्हणले, कुठे चालले? म्हणजे पंढरपूरला चालले. मला यायचं यावर्षी. म्हणजे चल. पार्वती चालल्यावर गणपती बाप्पा म्हणले, पप्पा मला बी येऊ द्या. गणपती बाप्पा म्हणले, पप्पानी माझ्या गणपती आणला. निघाले. बाप्पा बरोबर पप्पा निघाले आणि निघाल्यानंतर पुढे गेले. आणि मग नंदी महाराज म्हणले, काय म्हणले नंदी महाराज? मला बी येऊ द्या. मग गणपती, नंदी आणि पार्वती तिघही निघाले सोबत. आणि आल्या पंढरपुरात आल्याबरोबर पद्मतळावर आल्यानंतर वाळवंटात पद्मतळे. तर पद्मतळ कोणी कोणी पाहिलं हातवरी करा बरं. तुम्ही पंढरपूरलाच गेले नाही तर पद्मतळ कवा पाहिजे? पद्मतळ पाहिलं नाही? अहो, लोक पंढरपूरला जातात, बाया घेतात बांगड्या, घडी घेतात घोंगड्या. काय घ्यावं काय पाहो हे सुद्धा कळत नाही हो लोकांना. पंढरपूरला गेल्या पद्मतळ पाहो, विष्णुपूर पाहो, गोपाळपूर पाहो, लखुबाई पाहावी. लखुबाई माहित नाही लोकाला. रुक्मिणी लखुबाईच्या रूपाने रुसली होती, ते लोकाला माहित नाही. हे पाहिलं पाहिजे लोकांनी, पण ते लोक पाहत नाही. लोक काय, बैलाचा बाजार, घोड्याचा बाजार. आता बैलाचा बाजार सारखंच बघत होत नाही, सगळा बैलाचाच बाजार आहे की. विठ्ठल विठ्ठल. पद्मतळ्यावरती पार्वती मातेने ती गर्दी पाहिली. गर्दी कुठपर्यंत होती? वाळवंटापासून ती थेट महाद्वारापर्यंत ती गर्दी होती. प्रमाण म्हणू नका, महाद्वारापर्यंत गर्दी होती. ती गर्दी पाहिल्यानंतर पार्वती म्हणली, आपल्याला नाही यायचं वारीला, मला इथंच थांबायचंय, मला इथंच थांबायचं. असं म्हटल्यानंतर आता भगवान भोलेनाथाला चिंता पडली. भगवान भोलेनाथाला वाटलं, बायको सोडावं तर वारी सुटती, वारी सोडावं तर बायको सुटती. खरं सांग बाबूराव, काय केलं असतं? आता
तुझं झालंच नाही. तू काय सांगणार आहे? काय केलं होतं ते? हा? होय महाराज काय केलं असतं? होय काय केलं असतं चौकदार? विठ्ठल विठ्ठल खरं सांगा, वारी सोडली असती का बायको सोडली असती? तुम्हाला सटवायची शपथ आहे, खरं सांगा. वारी सोडली असती, पण भगवान भोलेनाथ म्हणले वारी सुटली, बायको सुटली तरी चालेल, पण वारी सोडायची नाही. पार्वती मातेला पद्मतळावर ठेवलं, तिथून पुढे निघाले आणि चंद्रभागेचं ते घाट चढल्यानंतर पुढे गेले आणि पुढे गेल्यानंतर त्या ठिकाणी गर्दी होती आणि त्या गर्दीमध्ये नंदी सोबत होते ना. ते लोक म्हणले, अरे हे तर माणसाला चालायला ना, कुठून आणलं हे बैल? बांध इथं. आता आषाढीचे दिवस म्हणजे पेरणीचे दिवस, आणि पेरणीमध्ये शेतकरी काही देईन पण बैल देणार नाही, कारण मडे झाकोनी करीती पेरणी आणि कुणब्याची वाणी नवलाची वाणी, की मडे झाकून एखादं घरात जर आपलं माणूस मेलं तर प्रेताला झाकून ठेवतात, अगोदर पेरणी मग त्याची विल्हेवाट. अशा काळामध्ये बैल कसं बांधावा? बांध बैल कुठं म्हणल्यानंतर तिथं जळोजी मळोजीचा चौक आहे. कुठं? चंद्रभागेच्या वरती गेल्यानंतर उजव्या बाजूला जळोजी मळोजीचा चौक आहे. तिथं 11 रुद्र मारुतीचं मंदिर आहे. त्या मारुतीच्या पुढे नंदी बैल बांधला. जे पंढरपूरला गेलेत ना त्यांना माझी सगळं कीर्तन कळत. तिथं बैल बांधला. आणि आता भारतात मारुती पुढं कुठं बैल नाही, नंदी नाही, पण भारतात पंढरपूरमध्येच आहे. पंढरपूरमध्ये 2 नंदी प्रसिद्ध आहेत. एक मारुती पुढचा नंदी आणि दुसरा पुंडलिकरायाच्या पुढे तोंड फिरवलेला नंदी. आता त्या नंदीने तोंड का फिरवलं ते पुढील भागात सांगू. त्याने ते तोंड फिरवलं, असे 2 नंदी, आणि मग त्या नंदीला 11 मारुती तिथं ठेवलं. पुढे गेले आणि नामदेव महाराजाच्या पायरीच्या वर आले. बसा मावशी बसा, संपलं झालंय आता. बसा. बसल्या बरं, जाऊ दे. आणि मग तिथं ठेवलं. जाऊ दे, त्यांना त्यांच्याकडे बघू नका, जाऊ दे, चालल्यात आता घरी. आणि मग बसल्या तिथं वरी निघाल्यानंतर नामदेव महाराजाच्या पायरीच्या वर गेले. आणि पायरीच्या वर गेल्यानंतर तिथं म्हणू लागले लोक, अरे इथं कोण आणलं हे लेकरू? हत्तीच्या सोंडीचं काय करायचे गणपती बाप्पा? चेष्टा करू लागले. कुणाची टोपीच काढ, कुणाची शेंडीच वड, कुणाला असं टकल्यात हाणूनच जा, असं काही करायला लागले. काय कुठं आणलं रे हे हत्तीच्या सोंडीचं? ठेव देवळीत म्हणल्याबरोबर नामदेव महाराजाच्या पायरीच्या पुढे जे देवळ आहे, देवाकडे जाताना त्या देवळीत गणपती ठेवला. आणि मग भोलेनाथ पंढरीनाथाकडे गेले. आणि पंढरीनाथाला एवढा आनंद झाला. पंढरीनाथ म्हणू लागले, अरे याने स्वतःची बायको सोडली माझ्यासाठी, याने नंदी सोडला, स्वतःचा मुलगा सोडला, माझ्याकडे आले. भगवान परमात्मा धावले आणि भगवान महादेवाला त्या ठिकाणी पंढरीनाथाने आपल्या डोक्यावरती ठेवलं. आणि म्हणून इथून खाली भगवान विष्णू आहेत, पांडुरंगाची मूर्ती, आणि इथून वरी भगवान शंकर आहे. विठ्ठला आत्मकल्याण करून घेतलं. म्हणून आत्मकल्याण करून घेणं हे आपल्या जीवाचं अत्यंत कर्तव्य आहे. आणि म्हणून हे आत्मकल्याण करून घेत असताना आपण देवाला विनंती करायची, देवा या शत्रूपासून आमची सुटका कर. देवाला विनंती केल्यानंतर देवही सुटका करतो, साधूही करतो. साधूची भेट अवघड असल्यामुळे आपल्याला सुटका होणार नाही, पण देवाला विनंती केल्यानंतर सुद्धा आपलं त्या ठिकाणी मुक्ती होऊ शकते, मुक्ती प्राप्त होऊ शकते. देवाला विनंती करायची 5 प्रकारे विनंती करायची. ते 5 प्रकार आपल्याला पाहायचे नाही, नंतरच्या भागात ते 5 प्रकार पाहू. आजच्या भागामध्ये एकच प्रकार आपल्याला पाहायचा आहे. देवाला विनंती करायची, देवा माझं रक्षण करत असताना तू धैर्य देऊन माझे रक्षण कर. महाराज विचारते, महाराज धैर्य देऊन म्हणजे कसं? अभंगाच्या प्रथम गाता सुराना पाहे मागारी, रणने गाता सुराना पाहे मागारी, रणने गाता सुराना
माझा धीर देऊन धैर्य देऊन रक्षण कर. धैर्य देऊन रक्षण केलं तर त्या ठिकाणी मी त्या युद्धातून बाहेर पडू शकतो. आणि मग कसा धीर देऊन रक्षण करायचं दृष्टांतासहित सांगतात महाराज. रणी निगता सूर न पाहे माघारे आईच्या मज धीर राखे आता. ज्या पद्धतीने रणांगणामध्ये एखादा युद्ध असतो, तो योद्धा एकदा रणांगणामध्ये उतरला तर तो माघारी घेत नाही. शत्रूचा नैनाटच करून माघारी तो येणार, तसा तो माघारी येणार नाही. पूर्वी महिला मंडळ एखादा योद्धा जर रणांगणातून आला तर त्याची आरती करायच्या, त्याला ओवाळायच्या. पण तशा ओवाळीत नव्हत्या. अगोदर त्याला म्हणायचे पुढी तोंड कर. पुढी तोंड केल्यानंतर शर्ट काढायच्या. शर्ट काढल्यानंतर पाठीवर जर वळ असतील तर तशीच लात मारायच्या आणि म्हणायच्या फुकट कुंकवाचा धनी झालास, नरंगणाला रात मारून माघारी आलास, रणांगणाला तू लात मारून माघारी आलास, असं म्हणून बोलायच्या त्या. एवढ्या करारी महिला होत्या पहिलीच्या, आता नाही राहिल्या तशा. अशा पद्धतीने जो रणांगणामध्ये उतरलेला आहे, तो रणांगणामध्ये उतरलेला योद्धा जो शूर आहे तो माग पारत बघतच नाही. हेच आहे, मी गेल्यानंतर हे रणांगण करत असताना, युद्ध करत असताना माझ्या प्रपंचाचं काय होणार आहे याचा कसल्याच पद्धतीचा विचार ते करत नाही. आजही बघा ना, आपल्याला आपलं रक्षण व्हावं या सीमेवरती जातात. मला वाटतंय आपल्या गावातले हनुमंतराव जगताप ते पोलीस झालेले आहेत. त्यांच्याकरता एकदा सर्वांनी टाळ्या वाजवा. कारण आपल्या गावामध्ये कुणीतरी खाकीवर परिधान करतंय, याचा आपल्याला स्वाभिमान असला पाहिजे. अतिशय कष्टाने, जास्त दिवस नाही, 2च वर्षात तो पोलीस झालाय. नाहीतर काही मुलांना 10-10, 12-12 वर्षे, 12-12 वर्षे झाले तरी काही होत नाही, माघारी ते जातात, पुन्हा येडे होऊन जातात. पण त्या लेकराने 2च वर्षात अतिशय कष्टाने अभ्यास केलाय. मला वाटतं त्या 2 वर्षात त्याच्याकडे मोबाईल नसावा. 2 वर्षात होतंय म्हणजे मोबाईल नसल्यामुळेच होतंय ना. मोबाईल असल्यावर, अहो मोबाईलमध्ये असल्या आम्हाला माहिती ना, पोरं काय करतात, अभ्यास करीत नाहीत, काहीच नाही. सकाळी उठल्याबरोबर हाय तिकडून लगेच म्हणतात बाय, निघाले. त्याच्यापाशी मोबाईल नसल्या त्यामुळे अतिशय कष्टाने त्याने ते कामगिरी प्राप्त करून घेतलेले आहे. रणांगणामधला योद्धा जो जवान आहे, तो जवान भारत मातेचं रक्षण करत असताना विचार करत नाही, अरे मी युद्ध करत असताना यदा कदाचित जर मी मेलो ना तर माझ्या आईला किडनी झालेली आहे, ती आई कधी मरू शकते याचा विचार करत नाही. अरे मी जर मरलो ना, माझ्या बापाला कॅन्सर झालेला आहे, तो सुद्धा मरू शकेल याचा विचार करत नाही. मी जर आता रणांगणामध्ये युद्ध करत असताना मेलो ना तर माझी 4च वर्ष झालेलं लग्न झालेलं आहे. माझी जी पत्नी आहे ती भावी स्वप्नाची वाट पाहते, तिच्या स्वप्नाचा विचार करत नाही. अरे माझा एकुलता एक मुलगा आहे, 2च वर्षाचा मुलगा आहे, तो मी जर मेलो ना त्या मुलाला बाप नाही, या कोणत्याही गोष्टीचा विचार न करता तो योद्धा, तो शूर या रणांगणामध्ये आपलं बलिदान देतो. आणि म्हणून महाराज म्हणतात रणी निगता सूर न पाहे माघारी आईशा मज दिले राखी आता. विठ्ठल विठ्ठला 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 विठ्ठला. तानाजी मालुसरे रायबाचं लग्न ठरलं म्हणून अक्षदा घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांकडे आले. आल्यानंतर राजे कटार बांधत होते. राजे कटार बांधत असताना आणि महाराजाजवळ तानाजी आला, सोबत सूर्याजी आहेत, सेलार मामा आहेत. तानाजी त्या ठिकाणी राजांना म्हणतो, राजे घ्या पत्रिका, रायबाचं लग्न ठरलंय आणि तुम्ही आणि मा साहेब दोघांनी पण माझ्या रायबाच्या लग्नाला आशीर्वाद देण्यासाठी यावं. असं म्हटल्यानंतर राजे खाली पाहतात, राजे वर पाहत नाहीत, राजे एका शब्दाने बोलत नाहीत. आणि मग शेलार मामा म्हणतात, राज का बोलत नाहीत तुम्ही, का उत्तर देत नाहीत? आणि मग ताना म्हणतो, राज माझ्याकडून काही चुकलं का काय बोलत नाहीत? माझ्याकडून काही चुकलं तर नाही ना? त्यावेळेस राज म्हणतात, ताना तुझ्याकडून काही नाही रे चुकलं, पण मी दुर्भाग्य आहे. काय झालं राजा असं बोलायला? खरंच ताना मी दुर्भाग्य आहे की मी माझ्या रायबाच्या लग्नाला उपस्थित राहू शकत नाही. का उपस्थित राहू शकत नाही? ताना कोंढाणा किल्ला घ्यायचं ठरलेले अष्टमीच्या दिवशी, आणि अष्टमीच्या दिवशी रायबाचं लग्न आहे, त्यामुळे मला लग्नाला नाही येता येणार.
असं म्हटल्यानंतर तानाजी खवळला आणि तानाजीचं तेज उपळून आलं आणि तानाजी म्हणू लागला, राजा आम्ही असताना तुम्ही लढायला जाणार हे कदापि सहन होणार नाही. तुम्ही लढाई करायची नाही. आम्ही कशाला आहोत? आम्ही ही लढाई करणार आहोत. तुमची गरज नाही. त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराज म्हणतात, ताना तुझ्या मुलाचं लग्न आहे. मुलाच्या लग्नामध्ये तू वरबाप म्हणून मिरवलं पाहिजे. तू नाही जायचं त्या ठिकाणी, मी जाणार. राजा ऐकत नाहीत. त्यावेळेस तानाजी महासाहेबांना म्हणतात, महासाहेब सांगा ना राजांना समजून. त्यावेळेस महासाहेब म्हणतात, शोभा जाऊ दे ना, ताना रडतोय म्हणून लढतोय. त्यावेळेस राजा म्हणतात, महासाहेब यदा कदाचित तानाजी गेला तर पुढचा शत्रू अतिशय महाभयंकर आहे. तो दोन शत्रूला तो चिरफाड करू शकतोय असा तो शत्रू आहे. यदा कदाचित काही घात झाला तर रायबाच्या लग्नाचं कसं होईल? त्याच वेळेस तानाजी म्हणला, राजा असे 1000 तानाजी मेले तरी रायबाचं लग्न राहणार नाही. राजा या महाराष्ट्राला तानाची गरज नाही. या महाराष्ट्राला छत्रपती शिवाजी महाराजांची गरज आहे. राजा लाख मेले तरी चालतील राजा, पण लाखाचा पोशिंदा चांगला पाहिजे राजा. या हिंदवी स्वराज्याला, या महाराष्ट्राला, या तानाजीची, या सूर्याजीची, या शेलाराची गरज नाही, तर या महाराष्ट्राला छत्रपती शिवाजी महाराजांची गरज आहे. आणि म्हणून राजा तुम्ही गेलो पाहिजे. मी जाणार राजा म्हटल्यानंतर तानाजीचा आग्रह ऐकला आणि तानाजीचा आग्रह ऐकल्यानंतर तानाजीकडे कठ्यार दिली. राजाच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. काय माणसं, एक मावळा जीवाची पर्वा न करता आपलं मरण डोळ्यासमोर असताना माझ्यासाठी, या स्वराज्याच्या मातीसाठी आणि या रक्तासाठी, या मातीसाठी आणि धर्मासाठी आपलं देह बलिदान करतोय. काय असेल हा तानाजी. तानाजीकडे कठ्यार दिली, सर्व काही दिलं. सोबत शेलार मामा आहेत, सूर्याजी आहेत आणि सर्वच त्या ठिकाणी सर्व मावळे 300 मावळे दिले त्यांच्या सोबत आणि निघाले. वरी ह्यांच्या बरोबर 300, त्यांच्या बरोबर 1200 मावळे आहेत. वरी उदय वाहन बसलेला आहे. आणि मग आवाज झाला, शत्रू आला, गनिमी आला. आवाज झाल्याबरोबर त्या ठिकाणी युद्ध लागलं आणि तानाजीची आणि उदय वाहनाची भेट झाली आणि एकमेकावर घाव करू लागले. आणि घाव करू लागल्यानंतर त्या ठिकाणी तानाजीचा घाव उदयवानवर पडला, उदयवानचा घाव तानाजीवर पडला. दोघंही धारातीर्थी पडले. धारातीर्थी पडल्यानंतर मावळ्यांना कळालं आपला राजा अर्थात आपले सरदार धारातीर्थी पडलाय. पळगवाट काढू लागले, पळून जाऊ लागल्यानंतर शेलार मामा होते. शेलार मामा लागले, अरे हे अत्याचार आपल्या मायभूमीवर करतात, हे अत्याचार आपल्या बहिणी मातेवर करतात आणि तुम्ही रणांगणातून पळून जाता. अरे उड्या टाकून मरण्यापेक्षा लढून मरा. लढून मरली तर तुमची क्रांती झाल्याशिवाय राहणार नाही. असे उड्या टाकून तुम्ही मरू नका. असं म्हटल्यानंतर त्या ठिकाणी सर्व मावळे परत आले आणि त्या ठिकाणी राजपुताचे सगळा नायनाट करून टाकला. त्या ठिकाणी गड आला, पण मात्र सिंह गेलेला होता. आणि मग एका पालखीमध्ये तानाजीला ठेवलं आणि ती पालखी आता गडाच्या दिशेने येत होते. आणि गडाच्या दिशेने येत असताना आता राजे सिंहासनावर बसलेले होते आणि मासाहेब पायऱ्या चढत खाली येत होते. मासाहेब वाट पाहत होते की माझा ताना कधी येतोय. तानाला मी ओवाळणार आहे, तानाची मी आरती करणार आहे, तानाचा मी जय जयकार करणार आहे. आणि म्हणून तानाच्या स्वागतासाठी मासाहेब पायऱ्यावरती उभा होत्या. आणि एक मावळा गेला मासाहेबाकडे, ओ मासाहेब जिंकलाय गड तानानी, जिंकलाय बघा गड तानानी, येतोय ताना आता तुमच्या भेटीला. असं म्हटल्यानंतर जवळ पालखी येत होते. जवळ पालखी आल्यानंतर मासाहेब 4थ्या पायरीवर उभ्या होत्या. 4थ्या पायरीवर उभा असताना मासाहेबांनी पाहिलं पालखीमध्ये आहे वाटते ताना. पुन्हा 3ऱ्या पायरीवर आल्या, 2ऱ्या पायरीवर आल्या, पालखी समोर आली. आणि समोर आल्यानंतर पालखीमध्ये ज्यावेळेस मासाहेब पाहतात त्यावेळेस त्या ठिकाणी तानाजी आला नव्हता, तर तानाजीला आणलं होतं. हे कळाल्यानंतर मासाहेबाने हंबरडा फोडून रडायला चालू केली. काय सांगू आता रायबाला, काय सांगू रायबाच्या आईला, काय सांगू रायबाच्या भावाला. विचारलं कुठे माझा
तानाजी काय सांगावं. आणि मग असं विचार मनामध्ये येत होता आणि मासाहेब रडत होत्या. सरदार मावळ्याने सांगितलं, मासाहेब रडू नका. रडणं शांत केलं मासाहेबाने आणि रडत रडत मासाहेब म्हणले, ताना गड आला रे पण माझा सिंह गेला. गड आला पण सिंह गेला. अशा पद्धतीने तानाजीने युद्ध करत असताना, रणांगणामध्ये युद्ध करत असताना आपल्या जीवाची पर्वा न करता रणांगणामध्ये उडी घेतली. आणि म्हणून जगद्गुरु तुकोबारायांना म्हणावं लागलं, रणी निगता सुर न पाहे माघारे, आईशा मज धीरे राखी आता. महाराज रणांगणामध्ये उडी मारल्यानंतर अशा पद्धतीने जर होत असेल तर या युद्ध करत असताना आमच्याकडून काय होतंय, आमच्याकडून संसारामध्ये आम्ही मग्न असल्यामुळे, संसारामध्ये आम्ही मग्न असल्यामुळे आमच्याकडून हे होत नाही. त्यामुळे आता तुम्हीच कृपा करा. संसारात अंतरलो दुरी आता कृपा करी नारायण. देवाने बघ तुकोबरायांना विचारलं, महाराज तुमची काय तयारी. मग तुकोबरायांनी सांगितलं, वागवितो तुझ्या नामाचे हत्यार, हाची बडी मार मिरवितो. असं म्हटल्यानंतर महाराजांना विचारलं. पुन्हा महाराज म्हणतात, मी जर आता कुठं कमी पडलो तर ती उणीव भरण्याचं काम तुझ्याकडे आहे. तुका म्हणे मज फिरता माघारी, येते उणे पुरे तुम्ही जाना. आणि संसार हाती अंतरोल दुरी आता कृपा करी नारायणा. यथामती यथा अवकाश अभंगाचा भावार्थ केलेला आहे. जेवढं बरोबर असेल ते मला परत करा, नक्की सुधारण्याचा प्रयत्न करीन. झालेली कीर्तन रूपी सेवा याच ठिकाणी भगवंताच्या चरणी, गणपतीरायाच्या चरणी अर्पण करून सेवेला याच ठिकाणी पूर्ण विराम द्यायचा आहे. काय असतं, कीर्तन वेळेत संपलं पाहिजे. आपण किती तत्वज्ञान जरी सांगितलं, 11 वाजून 5 मिनिटं झाली की ते तत्वज्ञानावाला कीर्तनामध्ये सगळं पाणी फिरतं. लोक म्हणजे चांगलं केलं पण वेळ वाढविला. त्याच्यामुळं आपलं झालेली कीर्तन रूपी सेवा याच ठिकाणी भगवंताच्या चरणी. आता सगळ्यांनी भजन केले, आता तुम्ही भजन करायचे. सर्वांनी हात वर घ्यायचे. राहू द्या काल्यापर्यंत. आता विठोबा रखुमाये, विठोबा रखुमाये.